सकाळपासून एक बातमी सगळीकडे प्रसिद्ध होत आहे की तन्वी कोलते हिचं बिग बॉसच्या घरातून इविक्शन झालेलं आहे. नक्की काय आहे भानगड? खरंच तन्वी कोलते घराच्या बाहेर गेली का? याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर मी सकाळी असाच अचानक सोशल मीडिया उघडला, त्यावरती ही बातमी फिरत होती की तन्वी कोलतेचं इविक्शन झालं आहे. मला हे बघून खरंच धक्का बसला. मला समजतच नव्हतं की जी मुलगी तिकीट टू फायनल टास्क जिंकली ती अशी कशी काय बाहेर जाऊ शकते. सोशल मीडियावरती हे म्हटलं गेलं की तन्वी कोलते आजारी आहे. ती स्वतः बोलली होती की माझा एक्सरेसुद्धा केलेला आहे, त्यामुळे तिला या शोमधून मेडिकल रिझन्समधून एक्झिट घ्यावी लागलेली आहे. नंतर मी थोडासा तपास केल्यानंतर मला कळलं मित्रांनो की ही बातमी खोटी आहे. तन्वीचे जे विरोधक आहेत त्यांनी अशा प्रकारची बातमी पेरली असं बोललं जातं आहे की तन्वी कोलतेचं एविक्शन झालं आहे, पण असं कोणतीही बातमी अधिकृतरित्या खरी नाही आहे. तन्वी कोलतेचं एविक्शन नाही झालं आहे. तन्वी कोलते अजून घरामध्ये आहे आणि तन्वी कोलते तिकीट टू फिनाले टास्क जिंकून ती फायनलमध्ये पोचलेली आहे. त्यामुळे तन्वी कोलते घराच्या बाहेर गेलेल्या अशा जर का अफवा तुमच्या कानावरती येत असतील तर त्या अफवा खोट्या आहेत. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट घडलेली नाही आहे. तन्वी कोलतेचं इविक्शन काही नाही झालं आहे. खरं तर इविक्शन होणार आहे, मिड वीक इविक्शन होणार आहे, पण त्या इविक्शनमध्ये तन्वीचं नाव नाही आहे. रेवा, दीपाली, विशाल, अनुषा आणि राकेश बापट या 5 जणातून 1 जणाचं इविक्शन होणार आहे. आणि जर का तुम्ही मला विचाराल तर स्पष्ट दिसतं इकडे रेवा कोरसे या आठवड्यात घराच्या बाहेर जाऊ शकते. पण सध्या तरी हीच बातमी आहे की तन्वी कोलतेचं इविक्शन नाही झालं आहे. ही एक प्रकारची अफवा आहे. तुम्हाला काय म्हणायचं या अफवेबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.